काय सांगाल त्याबद्दल? रयत हॉस्पिटलने आज त्यांच्या महत्त्वपूर्ण वाटचालीत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलेला आहे आणि त्यात त्यांचे जे ध्येय आहे की पेशंट लोकांना कमी खर्चात उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देणे, तर त्यात ते चांगल्याच प्रमाणात यशस्वी झाले आहेत आणि यापुढेही त्यांची वाटचाल अशीच चालत राहो आणि त्यांची वरचेवर प्रगती होऊ याच माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. आताच्या आयुष्यामध्ये आताची जी लाईफस्टाईल आहे ती अत्यंत बदलत आहे, त्याबद्दल तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यात महत्त्वाचे जे संदेश या आजच्या परिसंवादातून आम्ही द्यायचा प्रयत्न केला ते आहे की रक्तदाबावर व्यवस्थित नियंत्रण ठेवणे आणि रक्तदाब होऊ नये ह्याच्यासाठी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे त्यात मिठाचे प्रमाण कमी करणे, धूम्रपान न करणे, व्यायाम करणे, अन्न घटक जे आपण घेतो त्यात समतोल राखणे आणि योग्यरित्या आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे फार गरजेचे आहे. ओके, आता काय सांगाल त्याबद्दल? मी ॲक्च्युली रयत रुग्णसंस्थेचा सदस्य पण आहे आणि आता 20वा वर्धापन दिन आहे. मी सुरुवातीपासून वाटचाल बघितलेली आहे. 20 वर्षामध्ये रुग्णालयाने खूप प्रगती केलेली आहे आणि कुशवाई सरांचा जो संकल्प होता की अत्यल्प दरामध्ये किंवा गरीब जनता ज्यांना खरंच गरज आहे, गरजू पेशंट्सना रुग्णांना सेवा द्यावी, ते 20 वर्षामध्ये खूप यशस्वी झाले आहेत. पण त्यांनी आता आणखीन एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे की डायरेक्ट फक्त पेशंटला एका रुग्णाला सेवा तर देतच आहेत, पण आज त्यांनी जो नवीन उपक्रम राबवलेला आहे आणि ते अजूनही ते असं राबवण्याचं सत्ता माझ्याशी बोलताना ते म्हणाले की लोकांमध्ये ह्या आजारांबद्दल जागृती होणे आणि याचं कसं आहे की हा आजार होऊ नये याच्याकरता खर्च काहीच लागत नाही, पण एकदा जर झाला तर त्याच्यानंतर होणारा जो उपचार आहे त्याच्यावरचा खर्च समाजाला झेपणारा नाही आहे. आपण बघतो ना, कारण सगळे खर्च वाढत चाललेलं. ICUमध्ये ॲडमिट केला तर ब्रेन हेमरेज झाला, हार्ट अटॅक आला, एन्जिओप्लास्टी करावी लागली, हे सगळे खर्च प्रचंड प्रमाणात आहे. पण हे कसं ठिणगीसारखे हे जे आजार आहेत, ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब किंवा डायबिटीज किंवा किडनीचे प्रॉब्लेम्स, हे खूप कॉमन आहे आणि याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात असतात त्याचा आपण ठिणगीसारखं आहे त्याला दुर्लक्ष करतो. त्याला वाटतं की काय मला त्रासच नाही तर कशाकरता लक्ष द्यायचं. बरोबर. तर तुम्ही आज बघितलं, एकाने विचारलं त्यांच्या आईचं 61 वर्ष, काहीच त्रास नव्हता, पण डायबिटीज 10 वर्षापासून. कारण वरून आपल्याला या आतमध्ये काय चाललेलं आहे समजत नाही. त्याच्याकरता असे हे उपक्रम आहेत, लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हे खूप आवश्यक आहे. सर, आता हल्ली असं बघायला भेटते की बीपीच्या गोळ्या कटाक्षानं काही लोक टाळतात. बीपीच्या गोळ्या टाळणं किती महाग पडू शकतं? खूप महाग पडू शकतं. आता माझ्याकडे काही पेशंट काय करतात जे रेग्युलरली, माझ्याकडे कॉम्प्युटराइज रेकॉर्ड आहे आणि मी जवळपास 40 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. प्रत्येक पेशंटचं रेकॉर्ड असतं, त्यांच्या तपासण्याचं रेकॉर्ड असतं, त्यांचं ब्लड प्रेशरचं रेकॉर्ड असतं आणि त्यांना काय काय झालं ह्याचं पण पूर्ण रेकॉर्ड असतं. तर जे लोक नियमितता ठेवतात जीवनामध्ये, जे रेग्युलर आहार आहे, रेग्युलर फिरणं आहे, साधे उपचार, फिरणे 30 ते 45 मिनटं बरोबर चालणे सगळ्या जगातला उत्तम आहे, बिना पैशाचा
व्यायाम आहे. जिममध्ये जायची काहीच गरज नाही. दुसरं असं आहे की आपण थोडंसं जेव्हा ब्लड प्रेशर वाढलेलं आहे तेव्हा त्याची खबरदारी घ्यायची, आहारावर नियंत्रण ठेवणे. आता बघतो मी माझ्याकडे कितीतरी पेशंट येतात त्यांच्या मुलांना ब्लड प्रेशर, लहान लहान मुलांना, कारण ते जंक फूड खातात. म्हणजे आता सगळीकडे डोमिनोज हे सगळं सुरू झालेलं आहे. हे जे आहेत ते मैद्याने वगैरे बनवलेले जे पदार्थ असतात ते हानिकारक आहेत. आणि आता मी RSS म्हणजे रिसर्च सोसायटी ऑफ डायबिटीसचा पण लाईफ मेंबर आहे, त्याच्यामध्ये पण लेक्चर्स देतो. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे की नॉर्थ ईस्ट काही आपल्या भारतातले जे स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये वर्ष 5 ते 15, 5 ते 18 ह्या वयामध्ये जवळपास 30 ते 35% मुलांना प्री डायबिटीस आहे. आणि प्री डायबिटीस म्हणजे 50% पेशी त्यांच्या इन्शुलिन तयार करणाऱ्या नष्ट झालेल्या असतात. इतकं ते भयानक आहे. खरंच. त्याला कॅपिटलच म्हणतात डायबिटीस. तसं ब्लड प्रेशर हे आपल्याकडे आपल्याला माहीत नाही किती लोकांचं आपण तपासत नाही, म्हणून आपण म्हणतो की कमी आहे. पण आता आज समाजामध्ये बघितलं जे भारताचं जे ICMR आहे किंवा केंद्र शासनाने आता काही योजना चालू केल्या आहेत, त्याच्यामध्ये इंडियन हायपरटेन्शन कंट्रोल इनिशिएटिव्ह म्हणून एक त्यांनी सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जवळपास त्यांचं टार्गेट असं आहे की 2025 हे जवळपास 25% समाजाचं BP त्यांना रेकॉर्ड करायचं आहे. आता 150 करोड जर जनता म्हणली तर त्याच्या 25% लोकांचं BP कॅम्पद्वारे किंवा अवेअरनेस वाढवण्याद्वारे हे करणं, म्हणजे ते लोक डॉक्टरकडे जातील. आणि अशा उपक्रमावर आता आज सरांनी जो उपक्रम घेतला आहे खूप लोकांना पोहोचतं ना. इथे येणारे लोक 10 लोकांचे गैरसमज दूर करतात, सगळ्या समाजापर्यंत पोहोचणं हे कार्यक्रम खूपच महत्त्वाचे.